मॅगी मसाला भात तयार करण्यासाठी मी इथे गॅसवर नॉनस्टिक कुकर ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे। आपलं तेल गरम झाले की फोडणीसाठी मी जिरे, मोहरी, कढीपत्ता, तेजपत्ता, आलं लसूण पेस्ट टाकून 1-2 मिनटं हलवून घेणार आहे। त्यानंतर कांदा टमॅटो टाकून 10 मिनटं मी कांदा टमॅटो शिजवून घेणार आहे। आपले कांदा टमॅटो शिजून झाले की मी त्यामध्ये मोड आलेले मूग टाकणार आहे। तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही हे मोड आलेले मूग स्किप करू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 पाकीट मॅगी मसाला, पाव चमचा हळद, धुवून घेतलेले तांदूळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून 5 मिनटं आपण हे सर्व हलवून घेऊया। 1 वाटी तांदळासाठी मी इथे 1.5 वाटी पाणी टाकून हाय गॅस फ्लेमवरच मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। छान असं आपल्या शिट्ट्या झाल्या। कुकर थंड झाला की तुम्ही पाहू शकता आपला मॅगी मसाला भात तयार।